चला तर मंडळी, नेहमी तुम्ही एकाच पद्धतीने मेथीची भाजी बनवताय, तर आज आपण मेथीची भाजी वेगळ्या पद्धतीने बनवतोय। याआधी सुद्धा मेथीच्या भाजीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे, तर आज सुद्धा मी मेथीच्या भाजीची वेगळ्या पद्धतीने एक रेसिपी बनवून दाखवणार आहे। यासाठी एक जुडी मेथी घेतली आहे, धुवून घ्यायची आणि त्यानंतर या पद्धतीने अशी बारीक बारीक चिरून घ्यायची। मंडळी, तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। हे बघा, सगळी मेथी मी बारीक चिरून घेतली आहे। पॅन गरम करायला ठेवला आहे गॅसवर। यानंतर 2 चमचे तेल घालायचं। आता यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं। यानंतर थोडीशी हिंग पावडर आणि 2 बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत। कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत स्लो फ्लेमवर परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग हळूहळू बदलायला लागलाय, चांगला याला रंग आलेला आहे। मिक्स करत राहायचं 1 मिनिट। मेथीची भाजी तुम्ही कुठल्या प्रकारे करता मंडळी, कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी नेक्स्ट टाइम तुमच्या पद्धतीने करायचा प्रयत्न करीन। एक बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा यामध्येच घातलाय। 7-8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत। लसणाच्या पाकळ्याचा वापर नक्की करा, म्हणजे याला फ्लेवर चांगला येतो। मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित सगळं, म्हणजे टोमॅटो कांदा मऊ होईल आणि लसणाच्या पाकळ्यांचा सुगंध सुद्धा यामध्ये एकत्र होईल। सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता यामध्ये घालूया मसाले। तर पाव चमचा हळद पावडर आणि यानंतर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे जिरे पावडर घातली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे। आता इथे मी 1 वाटी मुगाची डाळ होती, ती अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती, पाणी काढून टाकलं आणि ही मुगाची डाळ सुद्धा यामध्येच घातलेली आहे। सगळं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मुगाची डाळ भिजून घेतली की शिजायला वेळ लागत नाही, फक्त 2 मिनिटातच मस्त अशी ही डाळ शिजते। मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे, 2 चमचे, जास्त पाणी घालायची गरज नाही। परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे आणि 1-2 मिनिटं फक्त आपल्याला ही मुगाची डाळ शिजवून घ्यायची आहे। पटकन शिजते, जास्त वेळ लागत नाही। तुम्ही मंडळी अशी ही मुगाची डाळ घालून मेथीची भाजी केली आहे का, कमेंट करून मला नक्की सांगा। 2 मिनिटं डाळ चांगली शिजवून घेतलेली आहे। पाणी सुद्धा यातलं आटलेलं आहे, कमी झालेलं आहे। पाणी जास्त घालायची गरज नाही, मेथीची भाजी घातल्यानंतर सुद्धा पाणी सुटतंच त्याला। आता धुवून स्वच्छ घेतलेली मेथी घालायची आहे यामध्ये। सध्या हिवाळा सुरू आहे, पालेभाज्या भरपूर बाजारात आल्या आहेत, मेथीची भाजी पण भरपूर दिसते बाजारामध्ये। वेगवेगळे पदार्थ मेथीच्या भाजीचे बनवले जातात। मी मेथीच्या भाजीचा ठेचा, मेथीच्या वड्या आणि मटार मलाई मेथी सुद्धा अपलोड केलेली आहे, ते रेसिपी सुद्धा एकदा तुम्ही नक्की पहा, तुम्हाला आवडतीलच। सगळी मेथीची भाजी मी यामध्ये घातलेली आहे। आता सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मेथीची भाजी सुद्धा शिजायला जास्त वेळ लागत नाही, यासाठी सुरुवातीला डाळ शिजवून घ्यायची आणि त्यानंतर मेथीची भाजी अशी फक्त परतून घ्यायची आहे 2-3 मिनिटं। याला झाकण सुद्धा ठेवायची गरज नाही। कोणत्याही पालेभाजी शिजवताना याचा रंग कसा हिरवाच राहिला पाहिजे, जास्त काळपट रंग होता कामा नये। जर याचा रंग बदलला तर याचा अर्थ यामधले विटॅमिन सगळे नष्ट झालेले आहेत। यासाठी भाजी एकदम चांगली म्हणजे काळपट होईपर्यंत शिजवायची नाही, फक्त 2-3 मिनिटं याला परतून घ्यायचं या पद्धतीने। हे बघा, सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर भाजीचं प्रमाण आधी किती होतं आणि त्यानंतर कमी झालेलं आहे, पाणी सुद्धा सुटलेलं आहे। हे बघा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ अजून आपण घातलेलं नाही, सुरुवातीलाच मीठ घालायचं नाही, नाहीतर भाजी आहे ती खारट बनते, आपल्याला मिठाचं प्रमाण कळत नाही। मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी बघा यामधलं सगळं आटलेलं आहे, थोडीशी कोरडी व्हायला आलेली आहे। आता या स्टेजला आपल्याला मीठ घालायचं आहे, तर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं। मीठ घातल्यानंतर सुद्धा यामध्ये पाणी सुटतं। आता इथे मी 2 चमचे दाण्याचा कूट घातलेला आहे। तुम्ही दाण्याचा कूट घालून कधी केली आहे का मंडळी? केली नसेल तर या पद्धतीने एकदा करून बघा। आता सगळं मिक्स करायचं आहे, परत 1-2 मिनिटं फक्त ही भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजी आपली शिजलीच आहे, पाणी सुद्धा आटलेलं आहे, थोडंसं पाणी आहे ते आटून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम इथे मी फास्ट केलेली आहे आणि फास्ट फ्लेमवर मी ही भाजी चांगली 1-2 मिनिटं परतवून घेते। मस्त दिसते, खायला तर मंडळी अप्रतिम लागते। चपातीबरोबर खा किंवा भाकरीबरोबर खा, मस्तच लागते। हे बघा, मिक्स करून घेतलंय, पाणी यामधलं एकदम आटलेलं आहे, एकदम कोरडी अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे। आपण बऱ्याच वेळा नुसतीच मेथीची भाजी बनवत असतो किंवा बटाटा घालून बनवत असतो। जर अशा पद्धतीने मूग डाळ घालून भाजी बनवली ना, तर वेगळंच काही याची चव येते आणि खायला सुद्धा छान लागते। तुम्ही सुद्धा या पद्धतीने मंडळी करून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा। आजची ही मेथीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।